नमस्कार, मी युगा. तशी युधा किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण एक मसाला तयार करणार आहे. तो साऊथ इंडियन मसाला आहे आणि तो म्हणजे नाश्त्याच्या प्रकारावर घेतला जाणार. ते म्हणजे इडली. हल्ली प्रत्येक घरी उपमा, पोहे, इडली बनतेच, पण त्या इडलीवर पोडी मसाला टाकला आणि तूप किंवा तुम्ही एखाद्या उपम्यावर पण तो मसाला आणि शेव टाकली तरी उत्कृष्ट लागतो. तर असा हा पोडी मसाला कसा करतात तो पाहूया. ते बघूया. सर्वात पहिलं 1 वाटी मी उडीद डाळ घेतली आहे, पाव वाटी चणा डाळ आणि पाव वाटी मी मिक्स घेतली तूर आणि मूग डाळ. कारण काय, जेवढ्या डाळी तुम्ही खमंग भाजता ना त्याची त्या चटणीला चव छान उतरते. पाव वाटी सुकं खोबरं घेतलं आहे, 10-15 ही आपल्या मिरच्या. तुम्हाला जसं हवं आहे, जास्त तिखट हवं असेल तर तिखट मिरच्या घ्या, नाहीतर रंगासाठी आणि तिखटासाठी बेडगी आणि काश्मीरी मिरची. थोडा कढीपत्ता, मग पाव वाटी तीळ, हळद 1 चमचा, हिंग लागेल आपल्याला 1 चमचा, 1 चमचा मीठ आणि थोडंसं तळण्यासाठी तेल. आता आपल्याला हा सगळा मसाला छान खमंग भाजून घ्यायचा. प्रथम कोरडे जिन्नस भाजून घ्यायचे. हे मी पांढरे तीळ घेतले, ते पहिले भाजून घेते. तडतडताना आवाज येतो आणि तीळ फुगतात. जास्त काळपट नाही करा, नाही तर सगळी चव कडू लागेल. ते भाजले, ते मी काढते, एका ताटलीत काढून ठेवते. आता एक खोबरं भाजून घ्यायचं आहे, सुकं खोबरं. ते पण असंच थोडंसं गुलबट रंगावर भाजायचं आहे आणि मग काढून घ्यायचं. गुलाबी रंगावर आता हे खोबरंही भाजून झालं आहे, हे काढून घेते. आणि आता काय करायचं आहे, याच कढईत तेल आपल्याला जास्त ह्यात वापरायचं नाही, नाही तर डाळी भाजल्यानंतर 1च चमचा तेल टाकायचं आहे. आणि आता या डाळी भाजून घ्यायच्यात. सर्वात पहिली मी उडदाची डाळ भाजून घेते. गॅस बारीकच ठेवायचा आहे, मोठ्या गॅसवर पटपट नाही भाजायचं आहे, कारण खमंग भाजली गेली पाहिजे, तर डाळीची चव पूर्ण उतरली पाहिजे. आता ही उडीद डाळ अर्धी भाजली आहे, भाजत आली आहे, पण ह्यात ही तूर डाळ आणि मूग डाळ आरामात भाजली जाईल. कारण का, तर ह्या डाळींना एकसारखाच वेळ लागतो. चणा डाळला थोडा उशीर लागेल, म्हणून ह्या डाळी भाजून झाल्या काढल्या की मी चणा डाळ वेगळी भाजणार. डाळ अजून भाजता भाजता म्हणजे वेळ लागतो ना डाळी भाजायला, तर ह्याच्यातच मी मिरच्या पण आता भाजते आणि कढीपत्ता, म्हणजे त्या तेलाबरोबर हे सगळं नीट भाजलं जाईल. फक्त मी चणा डाळ भाजायची मागे ठेवली आहे, कारण त्याला वेळ लागतो. बाकी हे सगळं एकत्र कुरकुरीत भाजून घेते. मस्त घरात खमंग वास सुटला आहे डाळी भाजल्याचा. तुम्हाला मी साईडला पण दाखव, हे बघा छान भाजल्या गेल्यात. कोणतंही डाळ भाजत आली की त्याचा घरभर दरवळ सुटतो, आणि आता याचा घरभर दरवळ सुटलेला आहे. ही काढून घ्यायची आणि आता मी फक्त चणा डाळ भाजायची राहिली ती भाजून घे. कढईत ही चणा डाळ कोरडी भाजून घेते. ती पण खमंग भाजली की सगळ्या डाळी गार करायच्यात आपल्याला. आपली चणा डाळही भाजून झालेली आहे. आता ही मी काढून घेते आणि आता सगळ्या डाळी गार करून मी मिक्सरला, फार बारीक करायचं नाही आहे, जरा जाडसरच अशी रफली पावडर ठेवायची. ती केल्यावर मी पुढची कृती दाखवते. चटणी वाटून घेतली. आता ही बघाल तुम्ही, हे बघा अशी रफली वाटली आहे मी, जास्त पावडर नाही केली. आता यात चवीप्रमाणे काय टाकायचं आहे, तर हळद टाकायची अर्धा टीस्पून, हिंग टाकायचं आहे एक छोटा चमचा, आणि मीठ एक चमचा टाकायचं आहे. लागलं तर आपण मीठ थोडं अजून घेऊ शकतो. आणि आता ही मी मिरची वगैरे वाटली, ह्याला रंग लाल नाही आला. जर तुम्हाला वाटत असेल लाल रंग यावा, तर वरून थोडी काश्मीरी मिरची पावडर यात मिसळा. माझी आता संपलेली असल्यामुळे मी नाही मिसळत आहे, कारण मी मिरची पण तिखटाची घेतली आहे. पण मी जेव्हा आपण इडलीवर भुरभरेल तेव्हा यात थोडीशी लाल पावडर टाकून करेल. हा आपला पोडी मसाला झाला आहे. आता कसा सर्व करतात ते, मसाला तयार झाला आहे.
मी हळद हिंग आणि मीठ टाकलं, परत एकदा मिक्सरवरनं फिरवून घेतलं. म्हणजे काय, सगळा तो मसाला एकसारखा लागतो. इडल्या आता कसं सर्व करतात, तर इडली घ्यायची, त्याच्यावर चांगलं तूप टाकायचं आणि हा पोडी मसाला त्याच्यावर असा, जसं तुम्हाला तिखट हवं आहे कमी हवं आहे असा हा भुरभरून हे सर्व करायचं. आता ही बघा आपली ही पोडी इडली तयार झाली. बघा मंडळी, आपल्या घरात सगळ्या डाळी असतात आणि डाळीत प्रथिन आहेत आणि अशी पौष्टिक चटणी तुम्ही करून ठेवलीत, ही 6 महिने पण फ्रीजमध्ये राहते आणि वरती एअरटाईट डब्यात मात्र ठेवायची. तिला 2 महिने राहील, पण 2 महिने तुमची राहणारच नाही, कारण तुम्ही पोळीला पण तूप लावून गुड लावून खाऊ शकता, इडलीवर खाऊ शकता, कशावरही ही चविष्ट लागेल. तर जरूर करा आणि कशी वाटली माझी रेसिपी हे सांगा. तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजून ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी जरूर करा. धन्यवाद.